एमवीए में खींचतान है सीटों को लेकर, एनसीपी हो, शरद पवार पार्टी हो, या फिर शिवसेना हो। देखिए, बहुत हाल खराब है उद्धव जी के। मुझे तरस आता है कि उद्धव जी ने ऐसी हालत क्यों कर ली। ये नेचुरल अलायंस नहीं है महाविकास आघाड़ी का। इनका कोई विचारों का अलायंस नहीं है। ये अलायंस केवल हमारे खिलाफ कोई युक्ति बनाने के लिए बनाया है। मोदी जी को विरोध करना है, विकास को विरोध करना है, देवेंद्र जी के विरोध में, अमित भाई के विरोध में एक अलायंस बनाया है। अब उद्धव जी की हालत इतनी खराब है कि उनको विदर्भा में जो हम 14-15 सीटें उस समय नेचुरल अलायंस में मिलते थे, अब कांग्रेस पार्टी उनको सहन नहीं कर रही है। और हमें मालूम था कि कांग्रेस पार्टी उद्धव जी का और शरद पवार जी उद्धव जी का निश्चित रूप से गेम करेगी, और उन्होंने उनका गेम कर लिया है और उनको बड़ी हालत ख़राब कर दी। बहुत छोटी छोटी चीज़ों के लिए उद्धव जी को झुकना पड़ रहा है। यहाँ तक हालत ख़राब है कि उनको दिल्ली जाना पड़ा, 2 दिन रुकना पड़ा। मुख्यमंत्री बनाने के लिए तैयार थे उद्धव जी को, उन्होंने विड्रॉ कर दिया। अब राष्ट्रवादी कांग्रेस बोलती हम मुख्यमंत्री बनेंगे, कांग्रेस बोलते हम मुख्यमंत्री करेंगे। और नाना पटोले जी की भी हालत मुझे अभी ख़राब दिख रही 2-3 दिन से। बाला साहब थोड़ा जी सारा डीलिंग कर रहे हैं। तो मुझे लगता है ये सब जो चल रहा है ना, तो उद्धव जी को अगर वो बात याद होती कि बाला साहब ठाकरे जी ने कहा था, हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी ने कहा था कि भाई जिस दिन मुझे कांग्रेस से घर जाना पड़ेगा उस दिन पार्टी बंद कर दूंगा। अब यही स्थिति आ गई है। क्यों ऐसा गलत निर्णय किया? ऐसी स्थिति में देखिए अभी आगे क्या होता है। अनिल देशमुख की किताब आ रही है, डायरी ऑफ होम मिनिस्टर, कई खुलासे वो करने जा रहे तो उन्होंने लिखा है, उन्होंने ही पढ़ा है, समय तक जेल में, वो समय का पूरा उपयोग किया। अब वो पढ़ेंगे लिखा हुआ, उसमें क्या नया है? कौन सा समाज और कौन सी जनता उसको मान्यता देने वाली है? कोई दूसरे ने किताब लिखा क्या? खुद ही लिखा, खुद ही लिखेंगे, खुद ही आरोप करेंगे, खुद ही जनता को बताएंगे। उसमें मुझे लगता है कोई ये उनका उन्होंने समय उनके पास था, उनका उन्होंने उपयोग कर लिया है। हैं। बीजेपी के बाकी कैंडिडेट की लिस्ट कब आ रही है? जल्दी आएगी, कल परसों आएगी। हमने राष्ट्रीय नेतृत्व को विनंती की है कि जल्दी आएगी। भाजपच्या पहिल्या यादीवरून शिंदे सेना नाराज आहे अशी चर्चा विश्वासात न घेता पहिली यादी जाहीर. काल 2 तास मी मुख्यमंत्र्याकडे होतो, अशी कुठलीही चर्चा झाली नाही. शिंदेसाहेब कधीच नाराज राहत नाही, नाराज नाही. आमची युती ही नॅचरल आहे. शिंदेसाहेबांनी अशी कुठलीही नाराजी व्यक्त केली नाही. त्यांच्या सीट त्यांच्याकडे आहे, आमच्या सीट आमच्याकडे आहे. त्यामुळं कपोलकल्पित बातम्या आहेत. साकोलीची जागा भाजपने सोडून दिली आहे, राष्ट्रवादीकडे ती जागा गेली अशी चर्चा आहे. नाही, साकोलीची जागा भाजपकडेच आहे आणि मोरगाव अर्जुनी राष्ट्रवादीकडे आहे. 25 जागांवरून भाजपचाच कॅन्डिडेट आहे. 25 जागांमध्ये महायुतीवरून तडाजोड दिसत आहे, त्याच्यामुळे यादी येत नाही अशी चर्चा. फार जागा नाही राहिल्या, 8-10 जागा राहिल्या शिल्लक आता, त्यामुळं ते होतील. पूना में जो 5 करोड़ रुपए सीज हुए हैं उस पर विपक्ष बोल रहा है कि जो शिवसेना के एमएलए उन पर गुना दाखिल करो। मुझे लगता है कि उसका तपास होगा। अब बोलने वाले कभी कभी उनका ही रहता है, तो वही बोलते हैं कभी कभी। तो मुझे लगता है तपास करेगी पुलिस। माझी 24 तारीख आहे. तुम्हाला कोणी सांगितलं? नाही, देवेंद्रजी आम्ही एकाच वेळी भरणार आहे. दुसरी यादी कधी येणार आहे तुमची? लवकरच. राहुल साहेब, पहिल्या यादीमध्ये एका विद्यमान आमदाराचं तिकीट कापलं गेलं, दुसऱ्या यादीत सुद्धा एका विद्यमान आमदाराचं तिकीट कापलं जाण्याची चर्चा आहे. पुन्हा तिकीट कापलं? सावरकर साहेब, नाही, टेकचंदजी आणि मी मित्र आहोत. त्यांचं शेवटी मागच्या वेळी त्यांना तिकीट दिलं, मला संघटनेचं काम सांगितलं, आणि सावरकरजीलाही सुद्धा त्या ठिकाणी सन्मानाचं स्थान मिळेल. कोणाचं तिकीट कापणे काही असं जाणीवपूर्वक कमी करत नाही. काही दिवसाकरता थांबावं लागतं, पण निश्चितपणे चांगला निर्णय होईल. पण मुलगा राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये आणि वडील भाजपमध्ये ते चालणार का पक्षाला? असं आहे की आमच्या राजमाता विजयराजे शिंदेपासून माधवराव शिंदेचा इतिहास बघा. त्या काळातही भाजप आणि काँग्रेस हा इतिहास फार खूप जुना आहे आणि प्रत्येक पक्षामध्ये आहे. त्यामुळे याला काही फार ऑब्जेक्शन नसतं. एकदा व्यक्ती हा त्याला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यामुळे प्रत्येकाला आपले निर्णय घ्यायचे अधिकार आहे. अनिल देशमुख यांनी आज सकाळी ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं त्यांचा लवकरच एक पुस्तक येत आहे. 14 महिने जे त्यांना तुरुंगात ठेवलं होतं त्याचं आत्मकथन. त्यामुळे भाजप विरुद्ध अनिल देशमुख यांचं डायरी ऑफ होम मिनिस्टर असं नाव दिलं आहे त्यांनी. स्वतःचं पुस्तक स्वतः लिहिणे, त्यामध्ये काही गौप्यस्फोट करणे, याला काही समाजाची मान्यता नसतं, जनतेची मान्यता नसतं. स्वतःचं पुस्तक स्वतःच लिहायचं. त्यावेळेस त्यांना रिकामा वेळ होता, त्यामुळे त्यांनी पुस्तक लिहिलं असेल. सर, एमवीए में
महाविकास आघाडीमध्ये निवडणुकीपूर्वीच एवढे भांडण सुरू आहे, सत्ता येईल असं म्हटलं जातं, मात्र एकमेकांचे मतदारसंघ सुद्धा मान्य होत नाही खाली कसं? उद्धव ठाकरेजींनी जी युती केली आहे ती अनैसर्गिक आहे आणि अनैसर्गिक युतीचे परिणाम आहेत की उद्धव ठाकरेंना काँग्रेस पार्टी लोटांगण घालायला लावत आहे. मी आधीच सांगितलं होतं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींनी जे वक्तव्य केलं होतं की शिवसेनेला काँग्रेसकडे जावं लागेल, त्या दिवशी आमचा पक्ष आम्ही बंद करून टाकू. हे जर उद्धव ठाकरेंनी युती करताना त्या वाक्याचं पालन केलं असतं तर उद्धव ठाकरेंचे हे हाल या महाराष्ट्रात झाले नसते. भाजपसोबत जेव्हा शिवसेना होती विदर्भात 14 जागा मिळत होत्या, आज एक एक जागेसाठी झगडावं लागत आहे. आमची नैसर्गिक युती त्या काळात होती. आम्ही अनेक निर्णय त्या काळात भारतीय जनता पार्टी मातोश्रीहून जाऊन करायचे. मातोश्रीचा एक सन्मान मान आणि त्यामुळं जे बाळासाहेब ठाकरे सांगायचे, जे उद्धव ठाकरे सांगायचे ते आम्ही अनेक वर्ष पाळलं. पण आता याला जबाबदार उद्धव ठाकरेच आहे. त्यामुळे काँग्रेस पार्टी ही कधी उद्धव ठाकरेच्या पक्षाला आणि त्यांच्या विचाराला सहन करणार नाही आहे. आणि मला असं वाटतं याचे परिणाम आहेत की उद्धवजींना या पद्धतीने काँग्रेस पार्टी वागवत आहेत. आज विदर्भामध्ये आमचा बरोबरीचा वाटा आम्ही उद्धवजींना द्यायचो, म्हणजे किमान एक सन्मान त्या ठिकाणी शिवसेनेचा देण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण या ठिकाणचं मात्र त्यांना फार लोटांगण घालावं लावत आहे, फार त्या ठिकाणी छळतात आहे. अशी स्थिती आहे उद्धवजीची की 2-2 दिवस त्यांना काँग्रेसच्या नेत्यांच्या घरी जावं लागतं आहे. मला असं वाटतं की ही परिस्थिती उद्धव ठाकरेंची चांगली नाही. निलेश राणे शिंदे सेनेकडून लढणार आहे अशी चर्चा आहे. प्रत्येकाला आपला अधिकार आहे, स्वतंत्र मत आहे. एकाच घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे विचार असतात. त्यामुळं मला वाटते निलेश राणेजींनी एकनाथ शिंदेच्या माध्यमातून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असेल, त्यामुळे त्यात काही वेगळं नाही. संदीप नाईक वर्धा पॅटर्न राबवताना दिसतंय का निलेश राणे शिवसेनेत चाललाय किंवा नाही, मी आधीच सांगितलं होतं की आमची जी युती आहे ती नैसर्गिक पद्धतीने काम करत आहे. ज्या ठिकाणी ज्यांची सीट आहे त्या ठिकाणी आम्ही सीट बदलवत नाही आहे. एखादा सक्षम उमेदवार असेल त्या सक्षम उमेदवाराला ते विनंती करतात आहे. त्यामुळं मला असं वाटतं महायुतीचं आमचं जे आम्ही जे गठबंधन निर्माण केलं आहे, NDA आहे, NDAमध्ये याला खऱ्या अर्थाने एकामेकाने उमेदवार घेतले तर त्या ठिकाणी काही फार ऑब्जेक्शन घ्यायची गरज नाही. संदीप नाईक, गणेश नाईक भाजपमध्ये आले, म्हणजे भाजपच्या उमेदवारीवर लढत आहेत, मात्र त्यांचे घरचे संदीप नाईक जे आहेत ते प्रतिस्पर्धी पक्षात जात आहे. हे कसं? संदीप नाईकांनी काही दिवसापूर्वी आमच्याशी बोलले की मी नाईक परिवारात जरी असेल तरी माझा स्वतंत्र विचार आहे, मी स्वतंत्रपणे माझा निर्णय घेईल. त्यांनी आज निर्णय घेतला आहे. आम्हीसुद्धा जिल्हाध्यक्षाचा राजीनामा दिला. आम्ही आता जिल्हाध्यक्ष म्हणून आमचे रामचंद्र धरत यांना नवीन जिल्हाध्यक्ष नेमला आहे. सर पण